Zee24 तास एक पाऊल पुढे। चिटफंड दिवाळखोरीची गुंतवणूक या आधीच्या सेगमेंटमध्ये आपण पाहिलं की किरीट सोमय्या यांनी आरोप केला की हे आरोपी मोकाट सुटलेले असतात, मोठे मासे कधीच गळायला लागत नाहीत। हाच प्रश्न घेऊन मी जातोय हर्षवर्धन पाटील यांच्याकडे। हर्षवर्धन पाटील, काय सांगाल आपण, जनतेला काय आश्वस्त कराल? एक तर आपण मगाशी मुद्दा उपस्थित केला ते एक आर्थिक साक्षरतेच्या संदर्भामध्ये आता आपल्याला खूप अवेअरनेस करावं लागेल। सन्मान्य आमचे किरीट सोमय्या हे आमचे मित्रच आहेत, त्यांनी काही आरोप सरकारवरती केले आणि त्यांनी काही पुणे जिल्ह्यातली उदाहरणं सांगितली, मी ऐकत होतो। आता खरं म्हणजे आपल्याकडे जे प्रचलित कायदे आहेत त्या कायद्याप्रमाणे आपण कारवाई करतो। आता एखाद्या आरोपीला अटक केल्यानंतर तो आरोपी मोकाट सुटला असा आपण आता इथं उल्लेख करतो। खरं म्हणजे त्याचा जामीन तर काही सरकार करत नाही, त्याचा जामीन कोर्टाच्या माध्यमातून होतो। मला असं वाटतं की ह्या चर्चेच्या माध्यमातून कुठेतरी एक फोरम आपल्याला स्थापन करावं लागेल आणि हा व्हाईट कॉलर फ्रॉड जो आहे, मी हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो, हा व्हाईट कॉलर फ्रॉड आहे। याच्यामध्ये अशा प्रकारच्या जर बोगस कंपन्या असतील आणि चुकीच्या पद्धतीने वागतात, ह्याला मोका लावण्याची प्रोव्हिजन आपल्याला करावी लागेल। आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये कठोर निर्णय, कारण शेवटी एकदा शासन झाल्यानंतर पुन्हा अशा पद्धतीनं चुकीचं काम करणाऱ्याचं धाडस होता कामा नये, हे करावं लागेल आपल्याला। दुसरा मुद्दा मला ह्या माध्यमातून जनतेला पण सांगायचंय की आता हे झालं चिटफंडची आपण चर्चा केली, पण आज महाराष्ट्रामध्ये 18,000 पतसंस्था आहेत, 24,000 कोटीच्या डिपॉझिट्स पतसंस्थेमध्ये। आपल्या पतसंस्थेमध्ये पण असे काही प्रकार घडले होते आणि म्हणून अशी जर आकर्षक जाहिरात जर वर्तमानपत्रामध्ये आली की आम्ही इतकं व्याज देतोय, आम्ही तर मध्यंतरी काही कंपन्यांच्यावर पतसंस्थेवर आम्ही कारवाई केली, थोडं आपण या बाबतीमध्ये साक्षरता लोकांची करण्याची गरज आहे। एक कायद्यामध्ये काय बदल करावा लागेल। दुसरी गोष्ट, मगाशी कुणीतरी आमच्या ह्या चर्चेमध्ये सांगितलं की डिपॉझिट कुणी घ्यावं, कर्ज कुणी द्यावं, कॉस्ट ऑफ फंडिंग कसं असावं, कॉस्ट ऑफ बॉरोइंग कसं असावं, त्याच्यातलं मार्जिन किती असावं, ह्याच्याबद्दल थोडंसं एक शास्त्र आहे। कारण शेवटी तुम्ही कोणाचे पैसे घेतले, हे पब्लिकचे पैसे आहेत आणि आपण हे पैसे इन्व्हेस्ट करताना आपल्याला किती व्याज मिळणार आहे, त्यातून आपला खर्च वजा होऊन आपण डिपॉझिटरला व्याज कसं देऊ शकणार आहे, हे साधं सोपं गणित आहे। पण दुर्दैवानं आपण थोडंसं लवकरात लवकर आम्हाला जास्त पैसे कसे मिळतील अशा प्रकारची एक कळत न कळत ट्रेंड निर्माण व्हायला लागलेला आहे आणि तो घातक आहे असं मला वाटतं। आणि म्हणून कठोर कारवाई करण्याकरता म्हणून कायद्यामध्ये बदल होणं, आरबीआयच्या गाईडलाईन्समध्ये काय बदल करण्याची आवश्यकता आहे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टमध्ये काय बदल करण्याची आवश्यकता आहे, कॉर्पोरेट कंपनीचे जे कायदे आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बदल करण्याची आवश्यकता आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा होम डिपार्टमेंटला या बाबतीमध्ये आपल्याला कारवाई करण्याकरता, जसं किरीट सोमय्या म्हणाले की आम्ही गृहमंत्र्यांना अनेक वेळा निवेदनं दिली, अनेक बैठका झाल्या, पण शेवटी आपण ह्याच्यामध्ये कोणत्या कलमाखाली केस दाखल करतो? चिटिंग 420 आलं, 420 ला कोणती शिक्षा आपण देऊ शकतो? मला असं वाटतं की ह्याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे आणि बरं झालं आपण ही चर्चा उपस्थित केली। या चर्चेच्या माध्यमातून असा एक फोरम आपल्याला सगळ्या लोकांना बरोबर घेऊन एक फोरम स्थापन आपण केला पाहिजे। मला वाटतं सहकार विभाग सुद्धा याच्यामध्ये पुढाकार घ्यायला तयार आहे। मी असं म्हणणार नाही की ही माझ्या खात्याची जबाबदारी नाही म्हणून, पण शेवटी पब्लिकसाठी आपण आन्सरेबल आहोत आणि या माध्यमातून मी आवाहन करणार आहे की अशा कुठल्याही कार्यक्रमाला सुद्धा पब्लिक फिगरनी जाऊ नये, सेलिब्रिटीजनी जाऊ नये, कारण त्याचा अनड्यू ॲडव्हान्टेज ही लोक घेतात सांगतो। आणि मग लोकांना असं वाटतं की मंत्री आले, सेलिब्रिटीज आले, फिल्म स्टार आले, क्रिकेटर्स आले, स्पोर्ट्समन आले आणि मग लोकांना असं वाटतं की खरंच बाबा ही कंपनी, ह्याला राजमान्यता आहे, ह्याला सरकार मान्यता आहे आणि मग त्याचा बरोबर गैरफायदा ही लोक घेतात। तर यापासून सुद्धा आपण सावध राहिलं पाहिजे। बरोबर आहे। आणि आज याबद्दलची संपूर्ण माहिती सुद्धा लोकांना उपलब्ध करून द्यावी लागेल। मला चिंता एवढीच आहे की किरीट सोमय्याने दिलेलं पत्र हे आम्हाला निश्चितच तपासून घ्यावं लागणार आहे। महाराष्ट्रामधल्या जनतेला याचा त्रास होता कामा नये, त्यासाठी कठोर कायद्यामध्ये बदल आपल्याला निश्चितच करावे लागतील आणि त्यासाठी पुढाकार सर्वांनी घेणं गरजेचं आहे। सरकारचा काय रोल आहे मी याच्यामध्ये पॉलिटिक्स आणू इच्छित नाही, बऱ्याच वेळा चर्चा आपण नेहमी वेगळ्या दिशेला नेतो, पण कुठेतरी सामान्य लोकांना हे समजलं पाहिजे आणि त्याला दिलासा दिला पाहिजे, त्यासाठी पुढाकार घेण्याची निश्चितच आवश्यकता आहे। बरोबर आहे, तुम्ही अतिशय हर्षवर्धनजी महत्त्वाचं विधान केलं की मोक्का सुद्धा लावायची तयारी आपण दर्शवलेली आहे। किरीट सोमय्या, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, मला तुमच्याकडे अर्ध्या मिनिटात आणि नंतर त्यानंतर भालचंद्र कांगोंकडे अर्ध्या मिनिटात जायचंय। आता आपण खुश आहात की अर्ध्या
एक अर्ध पाऊल सरकारनं उचललेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की वेळ पडली तर आम्ही मोक्का लावायला सुद्धा कमी करणार नाही. 420 लावून जर कलमात 420चा कलम लावून जर लोक सुटत असतील तर त्याचा काही उपयोग होणार नाही. काय सांगाल आपण? मी निश्चित स्वागत करतो आणि आणखीन पुढे सजेशन करतो की हर्षवर्धन पाटलांनी पुढाकार घ्यावा. गृहमंत्री, सहकार मंत्री, RBI, सेबी, रजिस्ट्रार ऑफ कंपनीज राऊंड टेबल मीटिंग घेऊया. सगळी माहितीपासून खरं म्हणजे माझं PhD या विषयात झालेलं आहेत. लुटायला निघालेले आहेत महाराष्ट्र. आणि मला सगळ्यात जास्त दुःख या गोष्टीचं काय की तालुका स्तरापर्यंत हे पोचलेले आहेत. तर तरुणांना 15% आमिष देऊन आणि म्हणून राऊंड टेबल मीटिंग घेऊन सगळे अधिकार आहेत. ह्या महाराष्ट्रात सगळ्यात पहिला गुंतवणूक संरक्षण कायदा आला तरी मी आमदार होतो ना, हर्षवर्धन पाटील आमच्या बाजूने मंत्री होते. त्यांनी हा कायदा मंजूर केला. 1.5 वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता दिली. अधिकार पुरेसे आहेत, फक्त आपण एकत्रित येऊया, थोडासा बडगा दाखवूया, या 5-10 लोकांवर कारवाई करूया, त्यांचा प्रॉपर्टी जप्त करूया आणि छोट्या गुंतवणूकदारांना दिलासा देऊया. चला, झालं गेलं विसरून जाऊ, उद्या सुरुवात करूया. भालचंद्र कांगो, शेवटचा शब्द तुम्ही काय सांगाल? आता किरीट सोमय्या असं म्हणतायत की सहकार मंत्री पुढे आले, त्याचं मी स्वागत करतो, पण मला पुन्हा अधोरेखित करायचा आहे आणि तो म्हणजे अर्थसाक्षरता आपल्याला आणावी लागेल. काय सांगाल त्याबद्दल? त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये. या कार्यक्रमाचा शेवट करताना मी जातोय हर्षवर्धन पाटील यांच्याकडे. हर्षवर्धन पाटील, आत्ता मध्यंतरी बोलताना जयंत विद्वांस यांनी सूचना केली होती की शाळांमधून कॉलेजांमधून सुद्धा अशा प्रकारची अर्थसाक्षरता आली पाहिजे. त्याकरता हे सरकार काय करणार आहे? एकूणच या कार्यक्रमाचा शेवट करताना महाराष्ट्राच्या जनतेला आपण काय सांगाल? नाही उदयजी, मी आता जी किरीट सोमय्यांनी सांगितलं, निश्चितपणानं मी पुढाकार घ्यायला तयार आहे. पुढच्या 15 दिवसाच्या आत गृहमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अक्रॉस द टेबल या संदर्भातली चर्चा आम्ही घडवून आणू. मी किरीट सोमय्यांना आणि ह्या चर्चेमध्ये भाग घेणाऱ्या सर्वांना विनंती करतो किंवा जे लोक हा कार्यक्रम पाहत असतील त्यांनाही विनंती करतो, मी कुठेतरी आपल्याला आता ह्याबद्दलची स्पष्टता आणण्याची आवश्यकता नाही. तर फक्त चर्चा आपली होईल आणि मग तेच विषय पुन्हा पुढे येतील. तर मला वाटतं कुठेतरी ह्याच्यामध्ये कठोर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये काही, जसं इन्व्हेस्टमेंटचा कायदा आला त्याच्याबद्दल आपण काय करू शकतो का? महाराष्ट्राचं विधिमंडळ हे कायदे मंडळ आहे. सुदैवानं माझ्याकडे संसदीय कार्य विभाग हा माझ्याकडे आहे. निश्चितच एखादं प्रायव्हेट मेंबर बिल सुद्धा आपण सभागृहामध्ये आणू शकतो. अशासकीय ठरावाच्या माध्यमातून सुद्धा एखादा सर्वसमावेशक अशा प्रकारचा एक कडक कायदा सुद्धा आपण आपल्या राज्यामध्ये आणू शकतो. त्यासाठी निश्चितच पुढाकार घेण्याची माझी तयारी आहे आणि मला असं वाटतं की आपण सर्वांनी मिळून या व्हाईट कॉलर फ्रॉडचं उच्चाटन केलं पाहिजे आणि लोकांना हेही सांगितलं पाहिजे चुकीच्या पद्धतीनं पैसे इन्व्हेस्ट करू नका. जे झालं ठीक आहे, त्याच्यावर काय करायचं ते आपण करू, पण इथून पुढच्या काळामध्ये कुठेतरी अर्थसाक्षरता हा विषय, हाच चर्चेचा विषय आपण लोकांसमोर ठेवला पाहिजे. आणि मला विश्वास आहे की या चर्चेच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये निश्चितच एक चांगला अवेअरनेस निर्माण होईल. सरकार 2 पावलं पुढे जाण्याची तयारी आहे. याच्यामध्ये कुठलाही प्रेस्टिज पॉईंट आम्ही करणार नाही. सामान्य माणसांच्या प्रत्येक पैशाला सुरक्षा ही अत्यंत महत्वाची आहे आणि त्यावरच आपल्या राज्याची प्रगती अवलंबून आहे. म्हणून तशा प्रकारचा प्रयत्न आम्ही निश्चित करू, या माध्यमातून मी जनतेला सांगू इच्छितो. भालचंद्र कांगो, काय म्हणाल की आता हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट आश्वासन दिलंय, कठोर कारवाईचे संकेत दिले, त्याहीपेक्षा सुद्धा अर्थसाक्षरता सुद्धा आली पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. शेवटचा शब्द तुमच्याकडून. हे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. हा नवीन आर्थिक धोरणानंतर जे काही वित्तीय स्फोट झालेला आहे त्याच्यामुळे लोकांच्या ॲनिमल स्पिरिट ज्याला म्हणतो, म्हणजे लोकांना हाव सुटलेली आहे, तर ती बरोबर नाही. ती कंट्रोल करण्याचं काम हे प्रबोधनाचं आहे. समाज प्रबोधनाशिवाय बदलत नाही. कायदा आवश्यक आहे पण प्रबोधन अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून मला वाटतं की आर्थिक साक्षरता विशेषतः आजच्या युगात अत्यंत महत्वाची आहे. की आपण जर ह्याच्यामध्ये जर फसलो तर मग कष्टकरी जनतेची फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही. विशेषतः आज मोठ्या प्रमाणावरती जमिनीचा पैसा लोकांना मिळतोय आणि हा पैसा कुठे गुंतवायचा? जर योग्य ठिकाणी मार्गदर्शन झालं नाही, VRS स्कीम्स मिळत आहेत,
कामगारांना काढलं जातं पैसे देऊन गोल्डन शेक हँड करून. त्यांना जर योग्य मार्गदर्शन झालं नाही तर मग पैसे दामदुपटीने करणाऱ्या किंवा मल्टीलेव्हल मार्केटिंगकडे हे पैसे जातील आणि सगळी जीवनाची पुंजी या लोकांची उद्ध्वस्त होईल आणि आपल्याला एक ज्याला बर्बाद झालेला समाज बघायला मिळेल. आणि असं नको असेल तर आपण सगळ्यांनी मिळून ऍक्ट केलं पाहिजे असं माझं मत. अर्थसाक्षरता आली पाहिजे. प्रेक्षको, हा कार्यक्रम आम्ही करायचा आणि त्याहीपेक्षा सुद्धा सहकार मंत्री आणि किरीट सोमय्या यांना एकत्र आणायचं काम आम्ही अशा करता केलं की आज तुमचे लाखो करोडो रुपये अशा योजनांमध्ये निश्चितपणे गुंतलेले आहेत ज्या योजना सेफ नाहीत, सुरक्षित नाहीत. तशा चिटफंडमध्ये जर आपण पैसे गुंतवले असतील तर कृपया सावधान व्हा, एवढंच सांगण्याकरता हा कार्यक्रम केला होता. आज पश्चिम बंगालमध्ये धोक्याची घंटा वाजलेली आहे. उद्या हा पूर महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही. चिटफंड गुंतवणुकीच्या दिवाळखोरीचा हा कार्यक्रम आपण केला. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल हर्षवर्धन पाटील, किरीट सोमय्या, भालचंद्र कांगो, जयंत विद्वांस यांचे मी आभार मानतो. आज आपण जो रोखठोक प्रश्न विचारला होता तो रोखठोक प्रश्न काय होता बघूया. घोटाळेबाज आर्थिक योजनांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय का? होय 93% लोकांना होय असं वाटतंय, तर नाही 60% लोकांना वाटतंय. सरकारनं पावलं उचलायची तयारी दर्शवलेली आहे. ही पावलं निश्चित उचलली जातील यावर आम्ही लक्ष ठेवू. हा कार्यक्रम संपवताना एक महत्वाची घोषणा मी आता इथे करतोय आणि ती म्हणजे सोमवारपासून रोखठोक नव्या वेळेत आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सोमवारपासून रोखठोक पहा, रोज रात्री 9 ते 10 या वेळात आणि आठवड्यातल्या एका खास दिवशी असेल विचारा रोखठोक हा कार्यक्रम. सोमवारपासून रोखठोक नव्या वेळेत रात्री 9 ते 10 या वेळेत. झी 24 तास, एक पाऊल पुढे.